प्रपंच एक हरी साच, हरिविना आहाच सर्व इंद्रिये. श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह. आपल्या कंचनपूर येथे अखंड 12 वर्षापासून चालत आलेला हा ज्ञानयज्ञ, त्या ज्ञानयज्ञाचा तपोपूर्ती सोहळा आहे. समग्र गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात चाललेला हा अखंड ज्ञानयज्ञ. त्या ज्ञानयज्ञामध्ये आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत जगदवंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सार आणि आसार काय आहे याचं चिंतनात्मक विवेचन केलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो की सत्पुरुषांच्या शब्दामध्ये चिंतन असतं आणि जे लोक सत्पुरुष नसतात त्यांच्या शब्दामध्ये चिंतन असत नाही. कीर्तन असावं ते चिंतनीय असावं, कथा असावी ती चिंतनीय असावी, प्रवचन असावं ते चिंतनीय असावं आणि भजन सुद्धा असावं ते चिंतनीयच असावं. लक्षात ठेवा, असं भजन गायलं पाहिजे की त्याच्यामधून चिंतन जन्माला आलं पाहिजे. 12 वर्षाची असणारी तुम्हा सर्वांची ही तपश्चर्या आहे. कंचनपूरवासी सर्व मंडळीची तपश्चर्या. या ज्ञान यज्ञामध्ये मी सुद्धा एकदा दोनदा आपल्या कंचनपूरला आलेलो आहे आणि त्या ज्ञानयज्ञाचा मी स्वतः साक्षी असताना आज तपोपूर्ती सोहळा पाहण्याचा सुयोग आला. गावकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय उत्तम आणि प्रशंसनीय आहे. पैसा तर माणूस कशातही खर्च करतो, परंतु धर्माच्या कार्यामध्ये एवढ्या आदराने आवडीने उदार अंतकरणाने तुम्ही खर्च करून हा सोहळा संपन्न करत आहात, म्हणून तुम्हा सर्व गावकऱ्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो आणि पांडुरंगाचे अनंत आशीर्वाद सुद्धा. त्या प्रभूच्या आशीर्वादाशिवाय काही होऊ शकत नाही. तुम्हाला करण्याची सद्बुद्धी पांडुरंगानं दिली, संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी दिली, माऊलीनं दिली, जगद्गुरु तुकोबारायांनी दिली. आणि म्हणून या तपोपूर्ती सोहळ्याच्या आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा असून महाराजांनी या अभंगामध्ये परमार्थाचं सर्वस्व सांगितलेलं आहे. कोणताही विषय अस्पर्श ठेवला नाही, प्रत्येक विषयाला स्पर्श केलेला आहे. परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं याचंही विवेचन त्यांनी सखोल केलेलं आहे. आणि खरा परमार्थ फार कमी लोकांना कळत असतो. स्वतः भगवान म्हणतात, मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. विरला ऐसा कोण, विरला ऐसा कोण, विरला ऐसा कोणी, कोणी विरला ऐसा कोण, विरला ऐसा कोण, ऐसा कोणी विरला ऐसा कोण.
लोटांगणी विरळा ऐसा कोणी विरळा ऐसा हरा विठ्ठल झाला विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. गीता सांगते कष्टित यतती सिद्धये. तुकोबाराय म्हणतात विरळाय कोणीतरी असा. कशातला विरळा? परमार्थाचं रहस्य जाणणारा, मर्म जाणणारा विरळा कोणीतरी आहे. काय? अरे कथा करणारे, कीर्तन करणारे हजारो लाखो असतील, परंतु परमार्थ जाणणारे त्याच्यामध्ये विरळे आहेत. सर्वांना नाही साधलं ते. पांडुरंग भगवान ज्याच्यावरती कृपा करतील त्यालाच परमार्थाचं रहस्य कळत असतं. तुकोबारांनी कळालेलं होतं म्हणून तुकोबाराय. कोणी शास्त्राचे पंडित, कोणी वेदाचे पंडित, कोणी व्यवहारातले पंडित, परंतु तुकोबाराय भक्ती, ज्ञान आणि कर्म मार्गातले विशेष पंडित होते. त्यांचं पांडित्य अलौकिक होतं. विठ्ठल अरे पुस्तकी ज्ञान हे मर्यादित असतं, अनुभवाचं ज्ञान हे व्यापक असतं. आणि अनुभवाच्या ज्ञानाला सत्य ज्ञान म्हणत असतात. आणि त्या सत्य ज्ञानाला ज्यांनी स्पर्श केलेला आहे ते तुकोबाराय आहेत, म्हणजे विशेष पंडित आहेत. विठ्ठल विठ्ठल अरे ज्याच्या शब्दात दंभ नाही, ज्याच्या विवेचनात दंभ नाही, ज्याच्या सांगण्यात दंभ नाही, ते तुकोबाराय आहेत. त्यांना कधी अहंकार, अभिमान शिवला नाही. तुम्ही आम्ही तर कीर्तन मोडल्याबरोबर विचारतो लोकांना की माझं कीर्तन कसं झालं. अरे तुझं कीर्तन कसं झालं? म्हणजे एवढी घाई आपल्याला. लक्षात घ्या, अथांग सागरासारखं ज्ञान ज्यांच्या जवळ आहे अभिमान शिवू शकत नाही. आणि तुकोबारायांचं पांडित्य विशेष आहे. महाराजांनी म्हटलं मी कधी अपेक्षा नाही केली पंडित होण्याची. स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे. बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे आज तो मेलो. मला तू कुणब्यामध्ये जन्माला घातलं, हे फार चांगलं केलं देवा. आणि मी दुसरा कोणी पंडिताच्या घरी जन्माला आला असतो तर दंभानं मेलो असतो. माझ्यामध्ये दंभच राहिला असता. काय 1400 वर्ष तपश्चर्या करून ज्या चांगदेवाचा दंभ गेला नाही. 1400 वर्ष तपश्चर्या केली त्या व्यक्तीने, योग साधना केली, परंतु दंभ गेला नाही. शेवटी 7 वर्षाच्या चिमुकल्या आईसाहेब मुक्ताईकडे जाऊन दंभ काढावा लागला. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. देव मने आजी जन्मालो,
चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय चांगदेवाला दंभ काढण्यासाठी 1400 वर्ष लागले आणि तुम्ही तर आता काल परवा परमार्थ सुरू केलेला आहे. इतका छोटासा तुमचा परमार्थ आहे, इतक्या लवकर दंभ अहंकार जाणं शक्य नाही. आणि म्हणून मला एकच सांगायचं, एवढ्या मोठ्या योगी पुरुषाला, कारण तुमचं आमचं हित व्हावं असं संतांना वाटतं, परंतु तुमचं हित जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुमच्या हृदयातला दंभ तुम्हाला फेकून द्यावा लागेल. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्त सेवा देवाची. चित्त शुद्ध सेवा देवाची. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. चित्त शुद्ध सेवा देवाची. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. हे अंतकरण शुद्ध करून शुद्ध चित्तानं देवाची सेवा केली तर दंभ जाऊ शकतो आणि भगवंत तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. रामायणामध्ये गोस्वामी वर्णन करतात, निर्मल जन मन सो मोही आवा, मोही कपट छल छिद्र आवा. हो राम मंगल भवन मंगल शरत अजर बिहारी. निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र भवन मंगलहारी. उमा सहित जहि जपत पुरारी. निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. भगवान राम म्हणतात, मला माझ्या भक्तीमध्ये कपट, छल, छिद्र, संशय या गोष्टी आवडत नाहीत. सरळ मनाचा भक्त मला प्राप्त होतो. तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. त्या भक्ता करता मी सरळ आहे, सुलभ आहे, सोपा आहे. कोणत्या? निर्मल जन मन सोमोही पावा. ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्यासाठी मी आहे. विठ्ठला विठ्ठला अरे भक्ताला देवाच्या प्राप्तीसाठी भक्तीच्या रूपानं प्रयत्न करावे लागत असतात आणि ती भक्ती परिपूर्ण झाल्यानंतर, थोडासा आमचा आवाज क्लिअर कर, माझा आवाज पूर्ण बसलेला आहे. विठाला 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 हो, रिस्पॉन्स मिळत नाही बरोबर. आवाज बसलेला आहे माझा म्हणून तुला सांग. हॅलो हॅलो, ठीक आहे. विठाला विठाला निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. रामायणामध्ये तुलसी बाबा सांगतात, बाबा हो, ईश्वराला तुमचं हृदय निर्मळ पाहिजे. काय तर ईश्वर तुमचा होऊ शकतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. हृदय जर निर्मळ असेल तर सर्व आहे. गोपिकांनी काहीही केलं नाही पण मन निर्मळ केलं, हृदय निर्मळ केलं.
म्हणून गोपिकाच्या साठी भगवंत पूर्ण अवतार तिथं घातला देवाने, एवढं मन निर्मळ. महात्मा कबीर गंगा तीरावरती राहायचे, गंगा तीरावरती राहायचे, परंतु कधी रामाने मला भेट दिली पाहिजे अशी इच्छा नाही केली, फक्त ते भजन करत राहिले. कबीरांना माहित होतं की भजनाचा अर्थच भगवत प्राप्ती आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन म्हणजेच भजन. आपण जर केलं तर नारायण भेटी दिल्याशिवाय राहणार नाही. खरा भक्त जो असतो त्या खऱ्या भक्ताला देव शोधत येतो, त्याला देव शोधायचं काम नाही. आणि खोटे परेशान आहेत, कितीतरी आयुष्य गेले त्यांचे, लाखो वर्ष गेले, आहे की नाही, अजूनही देव त्यांना भेटू शकला नाही. मग निर्मळ मनाचा मनुष्य पाहिजे, निर्मळ मनाचा भक्त पाहिजे. हृदयात कसल्याही प्रकारचं खोट नाही पाहिजे, खोट्या गोष्टी नाही पाहिजे, तरच देवाला ते हृदय पसंत येते. विठ्ठला विठ्ठला हो, कबीराला राम शोधायचं काम नाही पडलं, रामच कबीराला शोधत आला. कबीरा मन निर्मल भया, कबीरा मन निर्मल भया, जैसे गंगा नीर, पाछे पाछे हरि फिरे, कहत कबीर कबीर. कबीराला राम राम म्हणायचं काम नाही पडलं, रामालाच कबीर कबीर हा जप करावा लागला. त्यावेळी कबीर भेटला रामाला. किती महान व्यक्ती आहे ते. तसे तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत एकनाथ महाराज असतील, हे संतांचा या सर्वांचा समान अधिकार आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबारायांनी परमार्थाचं पांडित्य घेतलं आपल्याकडे आणि असं विवेचन केलं की प्रत्येकाच्या हृदयापर्यंत शब्द जाऊन पोहोचतील. गेलेले शब्द हृदयाला स्पर्श झालं तरच हृदय त्या शब्दांचा अर्थ घेऊन उठत असते. नाही तर शब्द तुम्ही इतके ऐकलेले आहेत, काय कमी पोथ्या ऐकल्या का लोकांनी? अरे कोणी कोणी 108 भागवत ऐकले, कोणी कोणी 200 कीर्तन ऐकले, पण जागा मात्र सोडली नाही, तिथंच आहेत ऐकून काहीच परिणाम झाला नाही. परिणाम त्याच वेळी होईल ज्यावेळी ऐकलेला शब्द हृदयाला स्पर्श करेल, त्यावेळी परिणाम घेऊन उठत असतो. श्री नारदजीचा शब्द वाल्यासारख्या पापी व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श झाल्याबरोबर काय त्याचं हृदय ऋषी तुल्य होतं, नवे ऋषी झालं त्याचं हृदय. आणि त्या व्यक्तीनं रामायण लिहावं. रामायण सांगून सांगून मेले, परंतु ते रामायणाचं एकही चौपाई लिहू शकले नाही अजून. रामायण कशाला सांगता? विठ्ठला विठ्ठला म्हणून रामायण खऱ्या माणसानं सांगायचं, खऱ्या साधूनं सांगायचं, खोट्या साधूनं रामायण सांगायचं. कारण समाजाला खोटं मिळेल, सांगणारा खोटा असेल तर. तुकोबारायांचं पांडित्य विशेष आहे. काय तुकोबाराय हे कुणब्याच्या जातीमध्ये जन्माला आले, परंतु त्यांच्यासारखे पंडित, वेदशास्त्र पुराण शिकलेल्या पंडितांनीही त्यांची बरोबरी करू शकले नाही. आणि महाराजांनी कोणतंच पुस्तक हातात घेऊन वाचलं नाही. लक्षात ठेवा, तुमच्यासारखे वाचून वाचून पंडित नाही झाले. आणि आजकाल तर इतकं सोपं आहे, काय ते मोबाईलमध्ये आलं, हे त्याचं कीर्तन ऐकतं, ते त्याचं कीर्तन ऐकतं, ते त्याच्या कीर्तनात सांगत राहतं, आहे की नाही. एकदा तिकडे रावेर तालुक्यामध्ये एक ओंकारेश्वर नावाचं ठिकाण आहे. त्यावेळी काही नेमकेच मोबाईल निघले होते बा, काही मोबाईल नव्हते त्यावेळेस. उद्याचं कीर्तन ज्याचं होतं, आजचं ज्याचं, उद्याचं जे सांगणार होतं त्यांना आजच्यानंच सांगून टाकलं, उद्याच्याला काही राहिलंच नाही. आणि मी असं समोर बसलेलो, मी सहज तिथं गेलो होतो फिरत, आणि ते राहिला उभा कीर्तनाला जसा उभा राहिला,
रामकृष्ण हरी म्हटलं, रूपा आता म्हटलं अन लागली त्याच्या हातपाय हलायला. काय म्हटलं काहीतरी झालं वाटतं याला. काय आमच्यासारखी 2-4 लोक समोर बसलेले, ते इतकं घाबरलं. काय मग शेजाऱ्याला म्हटलं, होते महाराजांना काहीतरी झाल्यासारखं वाटतं. म्हटलं हालून राहिलं अंग असं हालून राहिलं. काय आणि मग एक माणूस उठला, त्यांच्या कानात विचारलं, काही तकलीफ व्हायला लागली का? काय तकलीफ नाही होणारी म्हणे मला, पण माझं जे व्हायचं ते कालच्यानंच करून टाकलं, आता मी करूच काय? मी आता कीर्तनच नाही करू शकत. त्याला तिथून उचललं, खोलीत नेऊन ठेवलं. खोलीत झोपलं होतं, ते बी कीर्तन करत होतं, पण ते कीर्तनात नव्हतं आलं, झोपलं होतं. त्याला उठवलं आणि त्याला आणलं, मग केलं त्यानं थोडं बहुत जे काय करायचं ते. आहे की नाही? कीर्तन करणं म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला हो, वेदशास्त्र संपन्न असणारे पंडित, शास्त्र संपन्न असणारे पंडित, वेद संपन्न असणारे पंडित, पुराण संपन्न असणारे पंडित, संत वाङ्मय संपन्न असणारे पंडित. तुकोबारायांनी हे असल्या प्रकारचे पांडित्य कोणतेच प्राप्त करून घेतले नाही. त्यांचं ज्ञान स्वयंभू होतं. त्यांनी दुसऱ्याकडून शिकलं नाही, दुसऱ्याकडून उसणं आणलं नाही. कारण उसणं आणलं की त्याचं परत करावं लागत असतं, लक्षात ठेवा. तुकोबाराय असं कोणाचं उसणं घेत बसले नाही. स्वयंभू ज्ञान त्यांच्यामध्ये होतं. ते कसं आलं, कुठून आलं, कशा प्रकारचे आलं, याला कोणताही याला उत्तरच नाही. काय जगामध्ये हे अलौकिक संत म्हणजे संत तुकाराम महाराज. अलौकिक संत असा साधू कधी होणं शक्य नाही. मागे झाला नाही, पुढे होणं शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला आणि तुमचं आमचं पांडित्य हे स्वार्थानं भरलेलं पांडित्य आहे. तुमच्या पांडित्यात आमच्या पांडित्यात स्वार्थ आहे. राजस्थानमध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक माणूस होता, म्हशीचा व्यवसाय करायचा, म्हशी पाळायचा, दुधाचा व्यवसाय. एकच म्हैस होती त्याच्या घरी, परंतु 25-30 लिटर दूध द्यायची दिवसातून 2 टाईम. काय एक दिवस काहीतरी कामाच्या निमित्ताने तो व्यक्ती कुठेतरी लग्नाला गेला म्हणा, कशाला तरी गेला, आणि म्हैस तशीच बांधलेली राहिली. तिला लागली ताण. जुन्या काळामध्ये काय असायचे, घराच्या समोर एक ओटा असायचा, त्या ओंड्यामध्ये मातीचं मोठं भांडं, त्याला रांजण म्हणायचे. तो रांजण गाडलेला असायचा. पाणी भरून टाकलं की ते तुमच्या फ्रीजचं कूलरचं पाणी काय लागेल इतकं सुंदर थंडगार पाणी असायचं, स्वादिष्ट. कारण ते मातीचं भांडं. आजही मातीच्या भांड्यातलं पाणी प्या आणि बिस्लरीतलं पाणी प्या, कोणतं चांगलं लागतं पहा. काय मातीतलं पाणी जे आहे ते अलौकिक पाणी आहे, लक्षात ठेवा. आणि मग ते राजनामध्ये पाणी होतं. म्हशीला वाटलं तहान लागलेली, आता काय करावं, मालक तर येत नाही, म्हणून तिने धावं ते बांधलेला ते दोर होता तो तोडण्याचा प्रयत्न केला. काय झटके देऊन 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 तोडलंच ते, आणि जशी गेली रानात पाणी प्यायले. ते रांजण खोल होता असा. काय म्हशीचे शिंग हे असे होते, असे हे असे आहे की नाही. तिनं अशी मान केली ना, असं तोंड घातलं पूर्ण, आणि रानात गेल्यानंतर शिंग असे झाले. आता मान निघू शकते का तिचे, डोकं. काय ती घाबरली, एक नाही, हातपाय थरथर थरथर कापायला लागले, फटकायला लागले हातपाय. आणि नंतर थोड्या वेळानं आला मालक. म्हैस रानात अडकली. रानात अडकल्यानंतर 4-2 लोक जमा झाले, कशी काढायची कशी काढायची कशी काढायची. आणि मग एक जणांनी म्हटलं, इतका काय विचार करायचं काम आहे, आपल्या गावातले ते भटजी नाहीत का ब्राह्मण, त्यांना विचारून घ्या ना म्हैस कशी काढायची. ज्या ब्राह्मणानं कधी म्हैस पाळली नाही त्याला आता विचारायला जायचं कशी काढायची. विठ्ठला विठ्ठला. तो माणूस त्या ब्राह्मणाच्या घरी गेला. तो ब्राह्मण म्हणले, काय आहे तुमचं काम? ते म्हणले, काय नाही, आमची म्हैस रानामध्ये अडकली, तिला काढायचं, काहीतरी सांगा पंचांगात तुमच्या असेल तर. काय ते म्हणले, अगोदर पंचांगावर त्यावेळी ₹1.25 रेट होता त्याचा, ते पंचांग पाहायचं. ₹1.25 ठेवायला लावला त्याला पंचांगावर. आणि मग त्यानं पंचांग उघडलं. तो म्हणला, एवढ्या फालतू गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या माझ्यासारख्या पंडिताला, विद्वानाला तू हे विचारायला आला? नाही म्हणे, महाराज मला तुमच्याशिवाय काही पर्यायच नाही, सांगाच कसं करायचं. तसं म्हणणार जमणार नाही. मी आता नेमकंच पाहिलं ते पंचांग,
होऊ शकतं. तू आता मला काहीतरी बसायला सवारी घेऊन ये. म्हणजे राजस्थानमध्ये उंट आणले, त्यानं उंटाची सवारी, ते भाड्यानं आणलं उंट भाड्यानं आणला. त्याच्यावर हा पंडित बसला, त्याच्या वाड्यापर्यंत गेला. जुना वाडा होता, दगडांच्या गेट केलेलं, चिरबंदी वाडा ज्याला म्हणतात. आता काय झालं की त्या गेटच्या पुढे उंट गेला, परंतु ते गेट कमी ठेंगणं पडलं असं, हा त्याच्यावरती झाला. म्हणे पंडितजी आता उतरून आत यावं लागतं. म्हणे मी उतरणारा पंडित नाही, चढणार आहे. विठ्ठला विठ्ठला आणि उतरणाऱ्यापेक्षा चढणारे नेहमी फालतू असतात, लक्षात ठेवा. पण चढणारे लोक चांगले नसतात. कोणावर का चढणं ते. त्यानं काय केलं, ते म्हणलं आता हे मग कसं पाड म्हणाले ते गेट पाडलं. एवढं मोठं भारी गेट बांधलेलं. आणि मग गेला तो उंट, ते उंटासहितच गेला आत. रानना जिथं म्हैस अडकली होती तिथं जाऊन उभा राहिला. म्हणलं आता काय करायचं. काय त्यानं पुन्हा पंचांग एकदा काढलं आणि पुन्हा म्हटलं की तुमच्या घरी ते दसऱ्याच्या वेळी तलवारी वगैरे काढत असतात, शिलांगणाला जायला, ते आहे का नाही. आहे म्हणे आमच्या आजोबापासून तलवार आहे. मूर्खा इतका विचार का, आण तलवार. काय आणली तलवार. आता काय करायचं. काय करायचं म्हणजे काय, मानापासून कापून टाकती. म्हैस टाकली यानं कापून, तरी डोकं निघलं का, डोकं आतच पडलं अडकलेलं. अर्धी म्हैस इकडं पडली, डोकं त्याच्यात. म्हणे महाराज अजूनही निघलं नाही डोकं. अरे मूर्खा, तो दरवाजा पाडला ना, तिथला एक दगड चिरा घेऊन येऊन टाक रान्नावर. टाकला रान्नावर. आता घे म्हणाले डोकं काढून म्हशीचं. मेलेल्या म्हशीचं डोकं काढायला लावलं त्याला. काय किती नुकसान आहे. पंचांगाचे पैसे गेले, त्याला सवारी भाड्यानं आणली त्याचे पैसे गेले, वाड्याचा तो दरवाजा गेला, ते गेलं शेवटी, ते रांजण गेला, ती म्हैसही गेली, हाती काय आलं. अशा प्रकारचे जे पंडित आहेत, जे अनुभवहीन आहेत, त्यांच्याकडून जगाचा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून तुकोबाराय असे पंडित आहेत, त्यांना परमेश्वराने जगात उद्धारासाठीच पाठवलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून ते तुकोबाराय पंडित प्रपंचाविषयी बोलत असताना अभंगाच्या पहिल्या चरणात प्रपंच एक हरी प्रपंच एक हरी
विठाला 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 लटिका तो प्रपंच एक हरी साच हरी विना हाच सर्व इंद्रिये. एक एक शब्द मोलाचा आहे. अरे ज्यांच्या जीवनाला मूल्य असतं त्यांच्या शब्दांना मूल्य असतं. ज्याच्या जीवनाला काहीच किंमत नसते त्याच्या शब्दाला काहीच किंमत नसते. आणि म्हणून माणसानं मूल्यवान जीवन जगलं पाहिजे. आणि मूल्यवान जीवन जगण्यासाठी मनुष्याला विचाराची आवश्यकता असते, सोबत संस्काराची आवश्यकता असते, सोबत सत्पुरुषांच्या संगतीची आवश्यकता असते. जर माणसाला चांगलं जीवन जगायचं असेल तर तुकोबारायांनी प्रपंचाचा हिसाब केला की प्रपंच काय वस्तू आहे. प्रपंचात राहून त्यांनी प्रपंचाचं गणित केलं. अरे तुम्ही ज्या घरात राहता तुम्हाला त्या घरचेच गणित अजून जमून नाही राहिले. ज्या व्यवहारात राहतात त्या व्यवहाराचे गणित जमत नाही. ज्या समाजात राहतात त्या समाजाचे गणित तुम्हाला अजूनही कळाले नाहीत. मग तुम्ही माणसं आहेत का कोण आहेत. तुकोबारायांनी म्हटलं मी प्रपंचात राहून प्रपंचाचं गणित पाहिलं की प्रपंच काय आहे. विठ्ठला विठ्ठला हो. त्यांनी एवढं सांगितलं की प्रपंच लटका आहे. लटका म्हणजे खोटा आहे. हा प्रपंच जो दिसतो, ज्या प्रपंचामध्ये आपण राहतो तो खोटा आहे. मग खोट्या प्रपंचामध्ये राहत असताना तो प्रपंच खोटा आहे तुम्हाला कळालं नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात. प्रपंचात राहू नका असं तुकोबारायांनी म्हटलं नाही. तुम्ही जिथे आहात तेथेच राहा, परंतु प्रपंचाचं गणित ओळखा. तुमच्याकडून नसेल जमत. आईच्या गर्भातून आपण जन्माला आलो, आपल्याला गणित येत होतं का? कोणती भाषा येत होती का? काहीच येत नव्हतं. शाळेत आपल्याला शिक्षण मिळालं आणि आपल्याला गुरुजनांकडून ते कळालं. तसं मनुष्याचं जीवन अगोदर कोरं असतं, त्याच्यावरती संस्कार लिहिल्या जातात. विठ्ठला विठ्ठला येथे प्रपंच शब्दाचा अर्थ आहे शरीर. शरीर हे हाच प्रपंच आहे. पंचभूतापासून बनला म्हणून त्याला प्रपंच. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित आधम शरीरा मंगल भवना अमंगल हारी द्रवहु सुदशरथ आजिर क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित आधम शरीरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचितय अधम शरीरा. पंचमहाभूतापासून रचल्या गेलेलं शरीर अधम आहे. अधम आहे म्हणजे लटका आहे, खोटं आहे शरीर. मग तुम्हाला म्हटलं की तुमचं शरीर खोटं आहे, तुम्हाला पटेल का ही गोष्ट? ज्या दिवशी तुमच्या अनुभवात उतरेल की खरोखरच हे खोटं आहे त्या दिवशी तुम्ही त्या गोष्टीला सत्य मानू लागाल. ज्या वस्तूचं माणसाला ज्ञान नसतं त्या वस्तूचं स्वरूप माणसाला कळत नसतं. तुम्ही ज्या शरीराला घेऊन राहता पण तुम्हाला तुमचं शरीर सुद्धा कळालं नाही की शरीर काय वस्तू आहे. मग शरीरात राहणारा परमेश्वर कधी कळणार आहे तुम्हाला? अगोदर शरीरापर्यंतच पोहोचले नाही तर तुम्ही तुमच्या हृदयातल्या परमेश्वरापर्यंत कधी पोहोचणार? विठ्ठला 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 विठ्ठला
जगते सर्व तो निहाल आहे. काय अरे एका ठिकाणी एका गावामध्ये गावाच्या बाजूला शेजारीच छोटीशी झोपडी बांधून एक साधू राहायचा. काय ग्रहस्थी साधू होता. बिमारी झाली, बायको मेली, एकटाच राहिला. घरची जेमतेम परिस्थिती, रोज मजदुरी करायची, त्याच्यावरती आपल्या उपजीविका चालवायची. प्रपंच तर काही नव्हता आणि एकटाच होता. वाटेल त्यावेळी भजन करायचा. पोटाची व्यवस्था करण्यासाठी लोकांच्याकडे कामाला जायचं. जे काही मोल मजदुरीमध्ये येईल पोट भरायपुरचं त्याला मिळायचं. एके दिवशी त्या गावात चोर आले चोरी करण्यासाठी. आणि याचं घर गावाच्या बाहेरच होतं. चोराला वाटलं गावात जाऊन हे केल्यापेक्षा हे घर बरं आहे, गावाच्या बाहेर आहे, कोणाला समजणार सुद्धा नाही. आणि चोर त्या झोपड्यामध्ये घुसले. ती झोपडी होती त्याची, घुसले त्याच्यामध्ये. घुसल्यानंतर त्या साधूला जाग आली. अरे साधू झोपलेलाच नसतो, जाग येण्याचा मनाचा प्रश्न नाही, तो जागाच असतो. काय पण त्यानं डोळे लावले की तुम्हाला वाटलं की झोपला महात्मा, आहे की नाही? अरे महात्मा डोळे लावले तरी झोपलेला नसतो. तुम्ही डोळे उघडे असूनही झोपलेले आहेत. असं नाही की माझ्या पुढे तुम्ही डोळे उघडे म्हणजे जागे आहेत. काय तुम्ही डोळे उघडूनही झोपलेले नसल्यामुळे आम्हाला कीर्तन करावं लागतं. नाही तर आम्हाला काय कीर्तन करायचं काम होतं. काय काही पैसे लागतात का टाळी वाजवायला? विठ्ठला विठ्ठला एकादशीत नाही नाच. एकादशीच्या दिवशी हलक्यानं टाळ्या वाजतात. काय तर मला म्हणायचं, चोर घुसले. साधू उठला आणि विचारलं, बाबांनो कशी कृपा केली, एवढ्या रात्री माझ्या घरात कसे आले? काय सांगितलं, आम्ही चोर आहोत आणि तुमच्याकडे आता आम्हाला चोरी करायची, काय असेल ते काढा द्या. त्याने सांगितलं, माझ्या घरामध्ये फक्त मीच आहे. काय माझ्याशिवाय माझ्या घरात कोणी नाही. बायको होती बिचारी, ती गेली. काय सांगितलं, तिचं सोनं नाणं काही असेल काय? काहीच नाही, तिच्याबरोबरच गेलं म्हटलं सर्व. मी ती गेल्यानंतर मी तिच्या अंगावरची एक वस्तू सुद्धा काढली नाही, कारण मला तिचं शरीर कळालं, तिच्या शरीरावरचे अलंकार कळाले. तिचं शरीर खोटं होतं, लटकं होतं, त्याचे अलंकार लटके होते. आणि मी साधू असल्यामुळे लटकं कशाला घेऊन बसू? लोकांनी मला आज्ञानी म्हटलं असतं, मी ते सोनं काढून घेतलं असतं. काय तुम्ही तर राखातून काढून घेता, वेचता, आहे की नाही? अरे मेल्यानंतर पाहुणे यायच्या अगोदर सर्व तोडून घेता, गळ्यातलं कानातलं इकडचं तिकडचं, पाहुणे यायच्या अगोदर सर्व. काय इतके खतरनाक लोक आहे तुम्ही. बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे हे घेती काढोनिया. काय ही आपली प्रवृत्ती आहे. चोर घुसले, त्यांनी म्हटलं आम्ही चोर आहोत, काही असेल तुमच्या घरात तर द्या. काय माझ्या घरामध्ये दुसरं तर घ्यायसारखं काहीच नाही. आणि लगेच तो महात्मा रडायला लागला. काय रडायला लागला महात्मा? अहो बाबा तुम्हाला रडायला काय झालं? नाही 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 नाही, रडू नाही तर करू काय? कधी न घुसणारे लोक माझ्या घरामध्ये आले, माझं घर पावन केलं तुम्ही. हे का चोरांचं घुसायचं घर आहे का? याच्यात काहीच नाही तर चोर कशाला घुसतील? आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्या घरामध्ये घुसून मला जरूर श्रीमंत केलं. कारण चोर सहसा श्रीमंताच्याच घरात घुसत असतात, ज्याच्याजवळ काहीतरी आहे.
परंतु तुम्ही माझ्या घरात घुसलेत, मला इतका दुःख व्हायला लागलं. हीच गोष्ट जर 4 दिवसांना अगोदर सांगितली असती, 10-15 दिवसानं, की तुमच्या घरात येणार आहोत, घुसणार आहोत, चोरी करणार आहोत, मी काही ना काहीतरी आणून ठेवलं असतं. साधू आहे, मला त्याच्यासाठी तुम्ही रिकामे हात जाणार, त्याच्यासाठी मला दुःख होत आहे. पण जाऊ दे, आता काही द्यायलाच नाही तर काय करू, फक्त पाये पुढे करा, एकदा दर्शन घेतो तुमचं. कोणाचं? चोराचं. अरे तुमच्या सारख्याने माझ्या घरात येऊन मला सनात केलं. माझ्या घरात काय आहे? मी दरिद्र भिकारी आहे. कधी न घुसणारे लोक तुम्ही आले अचानक माझ्या घरामध्ये, माझ्यावरती उपकार केला तुम्ही. आणि भविष्यात ज्यावेळी तुम्हाला यायचं झाल्यास मला 2-4 महिने अगोदर तरी सांगत जा, मी काही ना काही तुम्हाला घेऊन जाण्यासाठी करून ठेवेल. किती मोठं हृदय आहे. त्यांच्या अंतःकरणानं चोर आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच आहे की जो येणारा देव आहे. विठ्ठल विठ्ठल, जे जे भेटे भूत ते ते मानी, जे भगवंत हा भक्ती योग माझा निश्चित जान पा. जो येईल तो परमेश्वर आहे. हे संतांचं जीवन आहे. आणि त्यांनी प्रपंच जाणला. कसा प्रपंच आहे? लटिका प्रपंच. विठ्ठल विठ्ठल, हो, कर्माच्या दृष्टीनं प्रपंच आहे, भक्तीच्या दृष्टीनं ही प्रपंच आहे, पण ज्ञानाच्या दृष्टीनं प्रपंच नाही. हे तुकोबारायासारख्या सद्गुरूच्या बोधानं कळत असते. विठ्ठल विठ्ठल, हो, प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. प्रपंच हा नाही जाना. ओ मी माझे हरपले, विषय अंधया बोली. मी माझे हरपले, मी माझे हरपले, विषय अंतही बोली. मी माझे हरपले, ओ उपरती सद्गुरु बोधे, जिथे प्रकृती संचाली. उपरती सद्गुरु बोधे, उपरती सद्गुरु बोधे, जिथे प्रकृती संचाली. उपरती सद्गुरु बोधे, शुद्ध पंथे, जेथे प्रवृत्ती निमाली. आ धर्म जागो निवृत्तीचा, तेने भेटिले पट. धर्म जागो निवृत्तीचा, तेने भेटिले पट. प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. मी माझे हरपले, विषय अंधया बोली. उपरती सद्गुरु बोधे, तेथे प्रवृत्ती संचित. हा धर्म मार्गी शुद्ध पंथे, तेथे प्रकृती निमाली. अशा प्रकारे माऊलीचा अभंग आहे. माऊली म्हणतात प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली. ज्यावेळी ज्ञानातून एकाकार वृत्ती झाल्यानंतर हे कळेल की प्रपंच नाहीच. तुकोबारायांनी एकदम प्रपंच उडवला नाही. ते म्हणतात प्रपंच आहे, पण लटिका हा प्रपंच कसा आहे तो, पण खोटा आहे. माऊली म्हणतात तो नाहीच. प्रपंच एक झाला होता, हे तो मिथ्या समूळ वार्ता.
पुढे होईल न मागुता कदा कल्पांती घडेना. विठ्ठला विठ्ठला हो. प्रपंच लटका असल्यामुळे त्याच्या प्रती माझा सद्भाव नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर धारा हरिवीन. आणि येथे तुकोबा ते माऊली म्हणतात, येथे तुकोबाराय म्हणतात लटिका तो प्रपंच. हा प्रपंच लटका आहे म्हणजे खोटा आहे. मग सत्य काय? हरिनाम साच. काय सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदा भास. सत्य काय असेल तर पांडुरंग आहे. सत्य काय? ईश्वर आहे, परमात्मा सत्य आहे. काय बाकी सर्व आसार आहे. विठ्ठला प्रपंच शब्दाचा अर्थ शरीर आहे, म्हणून शरीर लटका आहे. एक परमात्मा ज्या शरीराला ज्याने परमेश्वरानं दिलं तो परमेश्वर सत्य आहे. हरिविना हाच सर्व इंद्रिये. हरीच्या व्यतिरिक्त आहाच म्हणजे व्यर्थ वरवर असणारे हे सर्व इंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत. काय कर्मेंद्रियाने कर्म केल्या जातात, ज्ञानेंद्रियाने ज्ञान प्राप्त केल्या जात असतं. परंतु ज्या इंद्रियाचा विषय परमात्मा नाही, वास्तविक दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग. हे सर्व इंद्रिय हरीसाठी दिले. आणि इंद्रिय दिले, मन दिलं, शरीर दिलं आणि हरीच्या कार्यामध्ये उपयोगातच तुम्ही आणलं नाही तर ते आहाच म्हणजे वरवर आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, असत्य आहे. आणि म्हणून असत्याच्या नादी न लागता सत्याच्या नादी लागा हे तुकोबारायांचं मनोगत आहे. आणि मग त्याच्यासाठी साधनांच्या विषयात सांगतात. अगोदर साध्य हरी सत्य हे साध्य आहे. हरी अधिष्ठानावरती भासणारा प्रपंच खोटा आहे. इंद्रियाला जे करायला पाहिजे ते न केल्यामुळे ते इंद्रिय व्यर्थ आहेत. हरीविषयी जर उपयोगात येत नसतील तर. आणि त्याच्या पुढे विशेष सांगत असताना दुसऱ्या चरणात
अगोदरच्या कडव्यामध्ये प्रपंचमध्ये शरीर लटका आहे, हरी सत्य आहे. हरीच्या व्यतिरिक्त इंद्रिय जे कामं करत असतील तर ते इंद्रिय सुद्धा व्यर्थ आहेत. आता म्हणतात साधनेच्या विषयात सांगतात लटिके ते मौन. मौन साधना आहे. उत्तरार्धामध्ये ध्यान. ध्यान आणि मौन दोन साधना आहेत. ध्यानाने ईश्वर आपल्या चित्तामध्ये स्थिर होत असतो आणि मौनाने आपल्या वाणीची तपश्चर्या वाढत असते. काय आणि जी माणसं जास्त बडबड करत राहतात समाज सुद्धा त्या माणसाला प्रमाणित ठरत नाही. जाऊ द्या म्हणतात असाच बडबडे आहे, काही खरं नाही त्याचं. हा बडबड करत राहतो. बोलणं कसं मितल्या बोली बोली जे, मितल्या चाली चाली जे. माऊली म्हणतात माणसानं मोजकच बोललं पाहिजे पण कामाचं बोललं पाहिजे. योग्य दिशेनं चाललं पाहिजे आणि योग्य चाललं पाहिजे. मग ही योग्यता अयोग्यता कोणामुळे कळते? जो योग्य मार्गाने चालतो त्याच्यामुळे योग्य मार्ग कळेल. चुकीच्या मार्गाने चालणारे तुम्हाला योग्य मार्गाचा उपदेश करत आहेत. काय स्वतः चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत आणि समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशक्य आहे. विठ्ठल विठ्ठल धरा. विठ्ठल 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 म्हणून ज्याला योग्यता कळाली, इथं हाच प्रश्न केला विषय आहे लटिके ते मौन. काय मौन म्हणजे काय? वाणीनं न बोलणे हे मौन आहे. काही बरेच लोक असतात ते मौन धरतात, बोलत नाहीत. आणि मौन धरणारे जास्त साधू लोक असतात. सामान्य तुम्ही प्रापंचिक लोक मौन राहू शकत नाही. तुम्हाला रोज व्यवहार करावा लागतो, व्यवसाय करावा लागतो, धंदा करावा लागतो, कामं करावे लागतात आणि ते बंद तोंड ठेवून करता येणार नाहीत. परंतु पुष्कळ तपस्वी लोक असतात ते मौन धरतात, काय बोलत नाहीत. काही मौन धरतात तर काही कागदावर लिहून देतात. त्याला जर काही भजे खायची इच्छा झाली तर ते लिहितं की आज मला भजे खायचे आहेत, तुम्ही तुमच्या घरी स्वयंपाकात भजे ठेवा. काय लिहून देतं ते. काही जोड पाटी लेखन असते. आमच्या जुन्या काळामध्ये पाट्या होत्या, आता ते डायरीत ठेवतात आहे की नाही, आणि लिहून देतात मला अमक्या गावाला जायचा रस्ता कोणता आहे. मौन धरलं ना तर पुढे विषय संपला. मौनाचा अर्थ आहे की हृदयातून संकल्पच न उठणे, त्याला मौन म्हणतात. बोलल्यानंच न बोलल्यानं माणसं मौनी आहेत असं नाही. काय ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षा आहेत ते सापेक्ष जीवन न जगता अपेक्षात न ठेवणे. आणि मौन म्हणजे लिहून द्यायचं नाही, इशारे करायचे नाही, काही नाही. काय मौन हे फिरायसाठी नसतं, मौन हे बोलायसाठी नसतं, मौन हे इशारे करण्यासाठी नसतं, आहे की नाही. मौन म्हणजे कोणतीच प्रतिक्रिया अभिव्यक्त करायची नाही, त्याला मौन म्हणतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल आम्ही ऋषिकेशला असताना सुरुवातीला आम्ही शिकायला ऋषिकेशला गेलो. ज्या आश्रमामध्ये स्वतः स्वामी विवेकानंद शिकले त्याच आश्रमामध्ये मी शिकण्यासाठी प्रवेश घेतला होता. स्वामी विवेकानंद त्या आश्रमामध्ये पंचदशी नावाचा ग्रंथ शिकले होते वेदांताचा, आणि त्याच आश्रमामध्ये मी सुद्धा ते शिकलो. काय ते माझ्या अगोदर, समजा अनेक पिढ्यांना अगोदर. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, त्या आश्रमाच्या बाजूला एक ब्रह्मप्रकाशजी नावाचे महात्मा होते. त्यांना संपूर्ण शास्त्र वेद मुखोद्गत होतं सर्व, आणि आमच्यासारख्या साधूंना ते शिकवायचे, पाठ घ्यायचे. एका बेलाच्या झाडाखाली छोटीशी झोपडी आहे. ते झोपडीत जर रात्री झोपले तर कमरेपासून पाय बाहेर राहायचे, बाहेर डोकं करून झोपले तर कमरेपासून पाय आत. इतकं छोटंसं घर त्यांचं राहायचं. तुम्हाला तर मोठे मोठे बंगले झाले तर कमीच पडतात, पण थोडासा पाहिजे होता, एक मजला पुन्हा पाहिजे होता, एक नाही. अरे बाबा मजल्यावर मजले कशाला चढतो, तुझा हा मजला आहे ना हाच व्यवस्थित ठेव फक्त. हा मजला व्यवस्थित राहिला तिसऱ्या नंबरचा तर सर्व व्यवस्थित आहे, आणि हा मजला जर का घसरला की मग अवघड आहे. काय आणि मग शिकवायचे ते.
जेवढे भारतामध्ये विद्वान संत झाले त्यांनी काही ना काहीतरी त्यांच्याकडे शिकलेलं होतं त्यांच्या काळात, बरं का. आता आम्हाला आमच्या अगोदरची गोष्ट होती, आम्हाला काही ते पाहायला मिळाले नाही, पण आमचे गुरु महाराज जे होते ते त्यांच्याकडे उपनिषद शिकले होते, ते नेहमी सांगायची गोष्ट. आणि मग असाच विषय निघाला. सांगितलं त्यांच्याकडे एकदा एक मौनी बाबा आले, मौनी बाबा, आणि त्यांनी जवळजवळ 40 वर्षापासून मौन धरलेलं होतं. किती वर्षापासून? 40 वर्ष. काय बोलतच नव्हते. बाकी ते लिहायचं वगैरे ते सर्व असेल, ते काही सुटत नसतं, लक्षात ठेवा. ते सुटलं म्हणजे खरं मौन आहे. आणि मग ते आले. आता हे सर्वात मोठे ऋषिकेशला महान संत होते, विरक्त होते. एक छोटीशी लंगुटी लावलेली असायची, कपडा सुद्धा नाही जवळ ठेवला. थंडी सुद्धाच्या झोपडीमध्ये असे तसेच राहायचे. काय काही झाड पाला असला तो अंगावर घ्यायचा, पण वस्त्र नाही, इतके विरक्त. आणि असे बसले की त्यांच्या वाणीतून शास्त्र बाहेर पडायचे, पुस्तक सुद्धा समोर ठेवायचे नाही. ते ज्ञानी होते, दैवी पुरुष होते, महात्मा होते, सत्पुरुष होते. मग ते मौनी बाबा पंजाबमधून आले त्यांच्याकडे. म्हणजे ते ऋषिकेशला आले. त्यांना कळाले की ते ब्रह्मप्रकाशजी नावाचे मोठे संत आहेत. ते म्हणे चला त्यांच्या भेटीला. मोठमोठे श्रीमंत शेठ लोक त्यांच्याबरोबर. विठ्ठला 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 हो, मोठमोठे श्रीमंत शेठ लोक त्यांच्याबरोबर, मोठमोठे भक्त त्यांचे श्रीमंत लोक. आणि ते घेऊन त्यांच्या दर्शनाला गेले. बाबा त्या बेलाच्या झाडाखाली बसलेले होते. मग दोघांचाही एकमेकाला नमस्कार, जे काय असेल ते औपचारिक गोष्ट झाली. बसलेले होते. लोक परिचय देऊ लागले. ब्रह्मप्रकाशजी महाराज हे बाबा 40 वर्षापासून त्यांचं मौन आहे. अरे बापरे, ते ब्रह्मप्रकाशजी म्हणाले काय विशेष आहे? 40 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य मौन. मला तर एकदम विशेष वाटत आहे, चांगलं वाटत आहे, फार चांगली गोष्ट आहे. 40 वर्ष यांनी आपलं तोंड बंद ठेवलं, फार मोठं काम केलं. परंतु ब्रह्मप्रकाशजी महाराज सहज म्हणाले, 40 वर्ष तोंड बंद ठेवलं, परंतु तू जो परमार्थ केला तो परमार्थ तोंडानं सांगावा लागत असतो. मग तू जे काही कमावलं ती तुझी कमाई आतच राहिली, कोणाच्याच उपयोगाला येणार नाही. तर महाराज सहज म्हणाले, मला असं वाटतं की साधू बाबाने आता मौन सोडावं आणि त्यांच्या परमार्थाचे अनुभव शिदोरीप्रमाणे सर्वांना वाटून द्यावेत, जगाचं कल्याण होईल. आता चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं? चांगलं सांगितलं. पण मौनी बाबाला असा राग आला, 40 वर्षाचं मौन माझा हा साधू सोडायचं म्हणतो. माझी काही साधी कमाई आहे का 40 वर्षापासून? काय अरे 40 वर्षापासून मौन धरलं, मिळवलं काय? माणसं मिळवले, गरीब श्रीमंत जे होते, बरोबर. काय साधूला माणसं मिळवायचे नसतात, ईश्वर मिळवायचा असतो, लक्षात ठेवा. माणसं मिळून काय, तू माणूस आहे काय माणसं मिळवतोस? भागवतामध्ये उल्लेख आहे, मी नाही सांगत. त्याचं कारण आहे की बोलणाऱ्यानं ओळखलं की तुम्ही काहीच महत्वाचे नाही, तुम्हाला काही तुमच्या पुढे भादरलं तुम्हाला चालतं, असं आहे. त्याला माहित आहे की भाजीपाल्यातले लोक आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि सत्य असतं ते चटणी सारखं जोमतं, मिरची सारखं सत्य असतं ते. आणि खोटं असतं ते साखरेसारखं असतं. सत्य बोले रुचे सासक नाही नपाते, सासक नाही नपाते, सत्य बोले रुचे सासक नाही नपाते. शब्द आहे, साच कोणाही न पचे. खरं कोणालाही पचत नाही. लोक म्हणतात ना, खरं बोललो तर सख्या आईला राग येतो. खरं बोललो तर काय होते? सख्या आईला राग येतो. म्हणजे याचा अर्थ आहे की खरं कोणालाच पटत नाही. याचं कारण आहे,
अरे ऐकणारे खोटे असल्यामुळे त्यांना खोटं सांगावं लागतं, त्यावेळी जमतं ते. ऐकणारे खोटे आहेत ना, सर्व बसलेले आहेत, मग कशाला खरं सांगत बसायचं तुम्हाला काय. म्हणून मला सांगायचं की मौन त्या बाबाने म्हटलं की महाराज आता मौन सोडून द्या ऋषिकेश क्षेत्रामध्ये आणि तुमचे जीवनभराचे पारमार्थिक अनुभव जगाला सांगा, लोकांचं कल्याण होईल. त्याला उलटं वाटलं, ते सरळ बोलले तर त्याला उलटं वाटलं. आणि माझं 40 वर्षाचं मौन आणि हा साधू सोडायचं सांगतो. या मौनामुळे तर इतके माणसं मी श्रीमंत लोक जमवले आतापर्यंत. अरे जो जास्त जेवढं नाटक करेल लोक त्याच्या मागे तेवढे जास्त फिरतात. काय आपल्या जिल्ह्यामध्ये सैलानी बाबा आहे, बिचारा डोळे लावून बसला, पण किती लोक यात्रा आहे. तो काही सांगत नाही, बोलत नाही, वरती सुद्धा पाहत नाही. जिथं काहीच नाही तिथं लोकांची गर्दी असते, लक्षात ठेवा. विठ्ठल तो बाबा तुम्हाला कंटाळून त्यानं मान खाली घातली, डोळे लावून घेतलेले आहेत. नको त्यांना पाहणंच नको. पण तिथं गर्दी, लोकांनी इतकी भयंकर गर्दी, पुऱ्या देशातून लोक येतात. काय म्हणजे खोट्याच्या पाठीमागे बाबा खोटे नाहीत, पण समाज इतका खोटा आहे की तो खोट्या ठिकाणी जात असतो. साधू कोणताही कोणत्या धर्मातला असो, आपल्याला काही म्हणायचं नाही, तो खराच आहे, लक्षात घ्या. पण लोक खोटे असल्यामुळे त्याला सत्य कळत नाही. यानं मौन धरलं, मौन सोडायचं सांगितलं तर राग आला. चला म्हणाले इथून, राग आला त्याला, असा इशारा केला, चलो निघाले. बघ ती एवढे मोठे संत हात जोडून उभे राहिले. काय त्याच्या केसाच्या या अंशाची बरोबरी नव्हती 40 वर्षे मौन धरून, इतके महान संत होते ते. त्यांनी हात जोडले, बाबा आमचा बोलण्याचा राग आला असं तर क्षमा करा. आणि लगेच त्यांचं खाली अन्न क्षेत्र होतं, सांगितलं आता एवढे मोठे संत आले, मी चुकलो बोलण्यामध्ये, काही हरकत नाही, त्यांना राग आला, परंतु त्यांची व्यवस्था करा, ते इतक्या दुरून आले, व्यवस्था करा, असा साधू तुम्हाला मिळणार नाही. त्यांच्या जवळचे जे भक्त त्यांना सांगितलं, आणि ते जिथपर्यंत राहतील तेवढे दिवस सेवा करा. त्याला आता गुदगुल्या व्हायला लागलं, बरं वाटायला लागलं त्याला. निदान आपली मौन सोडलं, पण आता पश्चाताप झाला त्याला, आणि तो म्हणतो सेवा करा. बाबाने सर्व त्याच्यात एकत कशी सेवा करा हे करा सर्व सांगितलं. आणि मग यांचं टेकड्यावरती होती झोपडी, ते खाली बांधलेलं मकान होतं, तिथं थांबले ते. तिथं बाबांचा भक्त होता एक ब्रह्मप्रकाश बाबाचा, तो रोज खिचडी वाटायचा आमच्यासारख्या साधूला, आणि तिथं यांची व्यवस्था केली. त्या भक्ताला बोलावलं, सांगितलं अशी व्यवस्था कर त्याची. काय त्याला काहीच रिस्पॉन्स द्यायचा नाही, त्याचा अपमान झाला असं वाग फक्त. काय त्याला त्याच्या खोलीत ठेवलं आणि सांगितलं ते चांगलं भोजन करत असतील त्यांना विचारायचं, ते लिहून देतील डायरीवर काय काय बनवायचं, आणि तसं सर्व करायचं व्यवस्थित, लक्षात ठेव. त्या बाबा देखत सांगितलं, मौनी बाबा देखत. आणि ते भक्त लोक कुठे हॉटेलमध्ये जिकडे कुठे थांबले असतील, ते साधू तिथं थांबला. यानं काय केलं, या भक्तानं, या बाबांच्या भक्तानं त्याला जसे आले दरवाजाजवळ, पाय पुसायचं पोतं असतं ना, ते पुढचं पडलेलं ते उचललं, असं झडकलं ठेवलं. काय त्याला वाटलं गादी काही पलंग गिलंग काही लावायला आहे काय, बसा म्हणे महाराज. काय ही साधूची भूमी आहे, बसा या पोत्यावर. इच्छा नव्हती पण जब आता बसला ते, आहे की नाही. आणि मी आता लवकरच स्वयंपाक करतो, आम्ही तुमचं भोजन सांगितलं बाबांनी, तुमची सेवा करायची सांगितलेली आहे. आणि मग काय केलं, अशी भाकर केली, त्याच्यातच कळण्याचं पीठ, त्याच्यातच गव्हाचं, त्याच्यातच ज्वारीचं, त्याच्यातच सर्व जाडी भरडी भाकर केली, ती कच्ची ठेवली. आणि वरणाचं नुसतं पाणी केलं नुसतं. आणि जुन्या काळामध्ये नवीन लोकांना माहीत नाही, आमचे जे लहानपणी आम्ही पाहायचो, एकाच परातीमध्ये सर्व मांडल्या जायचं, फक्त मागून एक असं वटकन लावलेलं असायचं, वरणही त्याच्यात ठेवायचं, वरून पोळी ठेवायची, साईडला भात ठेवायचा, एक नाही. आता ज्यांच्या नशिबी होतं त्यांना माहिती आहे ते. आता तुमच्या नशिबात बाबा ते ताटा आले, वाट्या आले, आणि विशेष म्हणजे चमचे आले तुमच्या नशिबात. विठ्ठल विठ्ठल. अरे देवानं तुम्हाला 5 आणि 5 10 चमचे दिले तरी तुम्ही दुसरे चमचे आणता. आणि जेव्हापासून चमचे आले तेव्हापासूनच समाजातलं सर्व बिघडले कामं. प्रत्येकाजवळ चमचे, पुढाऱ्याजवळ चमचे, अधिकाऱ्याजवळ चमचे, गावातल्या सरपंचाजवळ चमचे, पाटलाजवळ चमचे,
जो थोडासा बरा आहे त्याच्याजवळ चमचे आहे की नाही. म्हणजे एकंदरीत चमच्याशिवाय काहीच होत नाही, कोणताच व्यवहार होऊ शकत नाही. काय हे चमचे वाढले, ताटाईत वाट्याईत चमचे सर्व वाढले बा. पण आम्ही अजून काही चमच्यानं खाल्लं नाही, लक्षात ठेवा. आम्ही आमच्या हातानंच खाल्लेलं आहे. परमेश्वराने ते खाण्यासाठीच हात दिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला आता परिस्थिती काय झाली, जाडी भरडी भाकरण कस्तरी पाण्याचं वरण म्हणजे ती डाळ नुसतं पाणीच वाढून दिलं. असा राग आला. रोज त्याला माल खायची सवय आहे की नाही, आणि आज हे असं आहे की नाही, फार कठीण. आता त्याला इतका राग आला आणि ती बाईच फक्त घरात वाढायला, आणि तो माणूस मुद्दाम बाहेर जाऊन उभा राहिला. आणि ती बाईला विचारलं, मालक कुठे आहे? म्हणजे मालक बाजारात गेले, विशेष भाजी आणायची, तुम्हाला काय आलं? आता हे वाढलं ना, आता काय विशेष आणतो, डोक्यावर ठेवतो का आता त्याची भाजीची पेंडी काय? आणि बाबा ब्रह्मप्रकाशी बाबा बाहेरून भिंतीच्या शेजारीच उभे होते. याला नुसतं पुढं केलं, जा म्हणले तू. जे त्याची खडा होती लोखंडाची, याची आपल्या लाकडाची, जसा हा भक्त दिसला पुढून जेव घालणारा, बाबाजीच उठला आणि अशी खडावा धरली, डोक्यात मारायची. काय जसा उठला तशी इतक्या शिव्या दिल्या, मौन दिलं सोडून, इतक्या शिव्या दिल्या. 40 वर्ष बोलला नाही, 5 ते 10 मिनिटात सर्व शिव्या देऊन टाकल्या त्याने, आणि मग मारायला उठला. असाच बाबांनी वरती हात धरला. काय हेच मौनातून शिकलास का? मी तुला सत्य सांगितलं, मौन सोड, काहीतरी कर, आहे की नाही, लोकांना उपयोग आली पाहिजेत. आणि हात धरला, पाणी पाणी झालं त्याच्या अंगाचं, घामच फुटला त्याला. पटकन पाया पडला ब्रह्मप्रकाशी महाराजांच्या चरणावरती आणि सांगितलं, आयुष्यात आता फक्त गंगाजलच पिणार, दुसरं काही सेवन करणार नाही. आणि तुम्ही म्हटले बोला तर तेच बोलत राहील. आता मौन सोडून दिलं. अरे ते मौन होतं का दंभ होता? मौनाच्या स्वरूपात दंभ बसला होता त्याच्यामध्ये, आणि साधूने दंभ काढला. याला म्हणतात महात्मा. विठ्ठला अरे आतून भोग वासना गेली नाही, अशा मौनाला लटक मौन म्हणतात. आतून काम गेला नाही, क्रोध गेला नाही, भोग वासना गेली नाही, आणि तोंड बंद करून ठेवलं. काय अर्थ आहे त्या तोंड बंद करणं? काय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ह्या भानगडी सांगितल्यात नाही, तोंड बंद करायच्या आणि उघडायच्या. सरळ सांगितलं, बाबा हरिनाम घे, भजन मन, कीर्तन कर, कथा ऐक, आहे की नाही. याच्यासाठी जीवन दिलेलं आहे का तोंड बंद करण्यासाठी दिलेलं आहे जीवन? ज्याला खऱ्या अर्थानं करता येईल त्यानं करावं, असं काही नाही. जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईन, गुण दया. जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईन. हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण. तुकोबाराय सांगतात, या कडव्यामध्ये जे सांगितलं तेच मी करीन. फालतू मौन वगैरे काही धरणार? तुकाराम महाराजांनी मौन धरलं असतं तर आपल्याला गाथा भेटला असता का? आणि कीर्तन करायला अभंग भेटले असते का? त्यांच्या अभंगावर आमच्यासारखे लोक कीर्तन करतात. अरे महाराज बोलले म्हणून इतके बोलले की आयुष्यभर बोलत राहिले समाजाच्या कल्याणासाठी, समाज हितासाठी त्यांची वाणी होती, बाकी काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. आता लटिके ते मौन, भ्रमाचे ते स्वप्न. भ्रमाचं स्वप्नाची उपमा दिली त्याला. आणि हरिविन ध्यान नश्वर आहे. ध्यान करायला लागला पण हरिविन ध्यान आहे, ध्यानात हरी नाही, दुसरंच काहीतरी आहे. उदाहरणाने सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. विठ्ठला 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 विठ्ठला. कुठेतरी ध्यानाचं शिबिर लागलं. काय खामगाव सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरात मध्ये ध्यानाचे शिबिर लागतात. आपल्या खेड्यात ध्यान करायचं कामच नाही, है की नाही? कारण जे लोक ध्यानावर नाही त्यांच्यासाठी ध्यान असतं. अरे जे प्रत्यक्ष ध्यानावर आहे त्यांच्यासाठी
रात्रंदिवस काबाड कष्ट करतात, पोटाला त्या ठिकाणी खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस राबतात. त्यांच्याकडे काय ध्यान आहे की नाही? जे ध्यानातून मुकलेले आहेत, चुकलेले आहेत, त्यांच्यासाठी काय आहे? ध्यान आहे. मग तिथे शिबिर लागतं. शिबिर किती दिवसाचं? 3 दिवसाचं शिबिर. आणि तो शिकवणारा 3 दिवसात तुम्हाला ध्यान शिकवतो, तुम्ही 3 दिवसात शिकता. चांगदेवाला ध्यान लागण्यासाठी तरी जमलं नाही, 1400 वर्ष नाही जमलं. शेवटी मुक्ताईनं मस्तकावर हात ठेवला, त्यावेळी त्याचं ध्यान लागलं. काय किती विशेष आहे! यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान, 7वी पायरी ध्यानाची आहे. त्याच्या अगोदर 7 पायऱ्या चढाव्या लागतात. तुम्हाला तर सरळ बसता येत नाही, 3 दिवसात ध्यान शिकलो आहे की नाही? शिकवणारा मूर्ख, शिकणारे महामूर्ख. 3 दिवसात कुठं ध्यान शिकता येत आता का? विठ्ठला विठ्ठला. शिकवणाऱ्याला काहीच नाही, त्याला 3 दिवसाची फी पाहिजे. तुम्हाला ध्यान येऊ का न येऊ, काही हो तिकडे, त्याला काही गरज नाही. तो त्याची कमाई करून जातो आणि तुम्हाला पागल बनवून जातो एक नाही. आणि तुम्ही म्हणतात आम्ही ध्यान शिकलो नका. आमच्या सारख्याला पुन्हा सांगतात, निदान आमच्या सारख्याला तरी सांगत जाऊ नका तुम्ही काय शिकले ते. विठ्ठला विठ्ठला. अरे त्या गोष्टीमध्ये आमचं आयुष्य घासलं आम्ही, आणि काय सांगतात 3 दिवसात ध्यान शिकलो म्हणून. ऐक नाही, सोपी गोष्ट आहे का ध्यान? आणि तुम्ही आता इथंही डोळे लावून नुसतं आम्ही कीर्तन बंद करतो, 2 मिनिट डोळे लावून पहा, तुम्हाला काय काय दिसतंय आत. आणि जे नाही दिसायचं ते दिसतं, ते डोळे लावले की. त्यासाठी डोळे लावायचं भानगडीत ठेवू नका. सरळ डोळे उघडायचं आणि पाहायचं. डोळे उघडल्यानंतर देव दिसतो, पांडुरंग दिसेल, रुक्माई दिसेल, माऊली दिसतील, गजानन महाराज दिसतील. आणि डोळे लावले रे बाबा की काय दिसतंय सांगता येत नाही. ऐक नाही, तुम्ही जे जे केलं आता जन्मल्यापासून ते दिसायला लागतं. पाप केलेलं दिसतं, पुण्य केलेलं दिसतं, जे नाही ते दिसतं. विठ्ठला विठ्ठला. आणि असं ध्यान कोणीतरी शिबिर लावलं ध्यानाचं. आणि एक बिचारा गरीब माणूस, म्हणजे मध्यम परिस्थितीचा, तो बायकोला म्हणाला, मला असं वाटतं की इतके दुरून कुठून तरी महाराज आले, परप्रांतातून ध्यान शिकून राहिले, जाऊ का? बाई म्हणाले जा, तुम्हाला जायचं असलं मग घरची व्यवस्था लावून जा. काय घरची मुलं बाळा आहेत, यांची खाण्याची पिण्याची दुधाची चहाची व्यवस्था लावून जा. नाही मी फक्त जेवढं ध्यानाचा वेळ आहे तेवढाच जायला आणि पुन्हा घरी परत येईल, काही हरकत नाही. रोज जायचं ध्यान शिकायला. महिनाभर झालं, महिनाभर ध्यान शिकला. एक नाही. आणि एका दिवशी आता ते गुरु महाराज शिकवणारे होते, त्यांना वाटलं आता कोणाला कुठपर्यंत ध्यान लागते याची परीक्षा घेऊ आज. त्या दिवशी परीक्षा होती. आणि हे काय उशिरा उठलं आणि लागलं धावतच पळत जायला लागलं. काय त्याला वाटलं आता आपण वेळेवरती पोहोचलो पाहिजे, आज परीक्षा आहे. जाता जाता रस्त्यानं पळतच चालला होता, चप्पल तुटली. कर्मधर्म संयोगाने योगायोगाने चांभाराचं दुकान लगेच तिथंच होतं. ते म्हणलं चांभार लवकरात लवकर चप्पल शिवून दे. चांभार म्हणलं मी बाकीचे कामं बाजूला ठेवतो, पण तुम्ही साधू माणसात, ध्यान शिकायला जाणारे माणसात तुमचा पहिला नंबर लावतो. लगेच त्याने फटाफट, आणि दुसऱ्याच्या पेक्षा चांगली शिवली, साधू म्हणून, चांगला माणूस म्हणून. आहे की नाही? असं काही नाही की मंदिरात जाणारे माणसं चांगलेच असतात, असं काही नसतं. काय जो हृदयात चांगला आहे तो कुठे गेला तरी चांगलाच आहे. नाही तर मंदिरात बसणारे सुद्धा खोटे कामं करतात. विठ्ठला विठ्ठला. काय तुकाराम महाराजांनी एका शब्दात म्हटलं आहे ते वर्म वेगळीची. परमार्थाचं मर्म वेगळंच आहे, ते सर्वांना कळत नाही. आणि मग याची चप्पल शिवली. वा, तो मला किती झाले पैसे? तो मला तसे 10 रुपये झाले होते. पण तुम्ही चांगले माणसात धर्माचं काम करता, तिकडे ध्यान लावायला जाता, आणि मग तुमच्याकडून 5 रुपये घेतो, अर्धी किमतीत देतो तुम्हाला. आता हे हलकट ते म्हणतो 2 रुपये घेशील तर घे, नाही तर मग मी काही 5 रुपये देणार नाही. 10चे 5 केले, 5चे आता हे 2 म्हणायला लागला. त्याने म्हटलं 2 म्हणजे 2 रुपये नाही घेणार, घेईल तर 5 घेईल. मी तुम्हाला अर्ध्या किमतीत केलं. त्यांची जमेल झाला, भांडणं झाले. नाही हो. चांभाराला वाटलं असंच हलकट दिसतं. उठला चांभार, घेतली ती चप्पल, अशी मारली थोबाडात. इतक्या फटाफट 4-5 चपला मारून दिल्या एका झटक्यात. काय आणि तरी सुद्धा या हलकट ते चप्पल पाया घालून पळालच. हे 2 रुपये सुद्धा दिले नाही. विठ्ठला विठ्ठला.
तिथं गेले गेले ते गुरु महाराज होते म्हणजे लावा ध्यान. आणि कोणाचं कुठपर्यंत आलंय मी पाहणार आहे. काय त्याला विचारलं ते म्हणे माझं बरोबर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे. काय आणि याच्यावर नंबर आला कुठपर्यंत आलं हे पहा इकडून हे गाल फुगून आला एवढा आहे की नाही. म्हणे महाराज आता फक्त गालापर्यंत आलं काय ध्यान. अरे त्याचा विचारायचा अर्थ होता तू का देवीचं ध्यान केलं का कृष्णाचं केलं का रामाचं केलं का ज्ञानेश्वर माऊलीचं केलं का पांडुरंगाचं केलं. कसं आलं बाकीचे खोटे बोलू लागले आम्हाला जसा देव आहे तसा दिसून राहिला आहे की नाही. म्हणून या ध्यान लावणाऱ्या लोकांवर या मौन लावणाऱ्या लोकांवर विश्वासच ठेवायचा नाही कधी. बोलणाऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा. विठ्ठल विठ्ठल हो काय हे पहा इथपर्यंत आलं ध्यान. हे काय म्हणे नाही का मला आज परीक्षेमध्ये असं ध्यान संभारत दिसायला लागला. काय दिसायला लागला त्याच्यात ते चपला मारणारा संभारत दिसायला लागला. त्याला दररोज त्याला कृष्ण दिसायचा राम दिसायचा आज संभार दिसायला लागला. अरे ज्याचं चिंतन कराल ते ध्यानात दिसत असतं. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हटलेलं आहे तसं ध्यानाचा योग आहे. आणि मग त्याने सांगितलं बाबा असं असं आहे. गुरु महाराज म्हणले तुझं बरं आहे म्हणाले परंतु पत्नी येत नाही ध्यान करायला. म्हणजे मी तिला खूप आग्रह करतो पण ती बाई इतकी हट्टी आहे की ती म्हणते मला काही नाही शिकायचं मला ध्यान नाही शिकायचं मला मुलं बाळा आहेत यांची सेवा करायची मला नाही शिकायचं ध्यान. तुझं ऐकत नाही का तुझी बायको असून मी उद्या तिला सांगायला तो कशी ध्यानाला येत नाही. मग ते गुरु महाराज सकाळी सकाळी आले. काय हे बसलं होतं घरात ध्यान लावत ते चांबारा दिसत होतं याला आजही. आता जे झालं ते दिसतंय याला चांबारा दिसत होता ध्यानात असा दबदलम बंद करून डोळे बसला आणि चांबारालाच पाहू लागला. आणि गुरु महाराज आले अंगणात उभे राहिले. बाई अंगणात झाडू लागत होती. विचारलं का गं माझ्या शिष्याची बायको तूच का. म्हणजे मीच. आणि मग तुला इतका आग्रह करतो ध्यान शिकण्यासाठी. ती बाई म्हणली काय फरक पडतो त्याला ध्यान लावल्यानंतर काय फरक पडतो माणसामध्ये. तुमचे शिष्य महाराज पहा ना त्याने घरी सांगितलं नव्हतं बायकोला. काय दुसऱ्यानं चपला मारलेल्या कसं काय बायकोला सांगेल तो आहे की नाही. मान झाला सांगितलं अपमान थोडं काय बायकोला सांगतो माणूस. मग काय केलं आणि ती बाई म्हणाली कशाला शिकायचं हो तुमचं ध्यान काय तुमच्या ध्यानामध्ये. आणि तो पण तुमचा भगत सध्या चांबाराला पाहून राहिला ध्यानामध्ये. ईश्वराच्या नावानं ध्यान लावताना संभार पाहता का तुमचा शिष्य आहे. आणि तुम्ही सुद्धा यावेळी काय पाहता तुमच्यामध्ये हे मला माहीत आहे सांगायचं का. ते म्हणजे तुझ्या नवऱ्याचंही सांगू नको माझंही सांगू नको मी दुकान बंद करून टाकतो ते ध्यानाचं. पण आता माझं आमचं काही काढू नको. तिला सहज ध्यान होतं. चोखोबांची बायको सहजोबाई होती सहज ध्यान. जनाबाईला सहज ध्यान मुक्ताबाईला सहज ध्यान. त्यांना ध्यान शिकायचं काम पडलं नाही. काय अरे ज्यांची अखंड वृत्ती ध्यानामध्ये रमलेली आहे त्यांचं ध्यान कधी तुटत नसतं. आणि तुमचं आमचं तुटलेलं ध्यान आहे. काय कोणाला चांभार दिसतो तर कोणाला शेतातलं काहीतरी दिसतं कोणाला विहीर दिसते तर कोणाला गाडी दिसते काही ना काही दिसणार डोळे उघडल्यानंतर. मग खोटं ध्यान करू नका. विठ्ठल हो मौन खोटं ध्यान खोटं. आता शब्द पांडित्य खोटं तिसऱ्या चरणात. लटी किया विपत्ती हरवी न करी. 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 लटी किया विपत्ती हरवी न करी.
कपटिकी वित्पत्ती हरिवीन करीती, हरी नाही चित्ती तो शवजाना. काय म्हणतात महाराज? अरे शब्द पाठ केले, व्याकरण शिकले आणि त्या व्याकरणानुसार पांडित्य दाखवून एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ केले. अर्थ करण्यामध्ये पटाईत, शब्द सांगण्यामध्ये पटाईत, प्रवचन करण्यामध्ये पटाईत, कीर्तन करण्यामध्ये पटाईत आणि असे पटाईत नुसते शब्दाच्या व्युत्पत्ती मांडणारे, आपली विद्वत्ता झाडणारे. तुकाराम महाराजांना कधी आपल्या स्वतःच्या विद्वत्तेचा अहंकार झाला नाही. काय रामेश्वर भट्टासारखा ब्राह्मण जो शास्त्री होता तो सुद्धा तुकोबारायांच्या पायाला लागला नाही, शिष्य झाला. त्याचं पांडित्य तुकोबारायापेक्षा कमी पडलं. महाराजांनी कधीच म्हटलं नाही की मी पंडित झालो म्हणून. विठ्ठला 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 आणि महाराजांचं असे भाष्य होतं, भाषा होती की ते स्वतःसाठी काहीच बोलत नव्हते, सर्वांना वैष्णवाला घेऊन बोलायचे. काय आम्ही नामक धारक आहोत, आम्ही नामाचे धारक, मी नामाचा धारक नाही असं म्हटलं. काय आम्ही नामाचे धारक, सर्व वैष्णवाला घेऊन त्यांचे शब्द असायचे. म्हणून स्वतःसाठी कधी त्यांनी आपल्या आयुष्यात शब्दाच्या व्युत्पत्त्या मांडल्या नाही. सरळ सरळ शब्द सांगितले आणि सरळ सरळ त्याचे अर्थ. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये हरी म्हणजे परमेश्वराचं स्मरण नाही, भक्ती नाही, परमेश्वराचं नाम नाही, तो जिवंत असून शव म्हणजे मुर्दा आहे, प्रेत. काय प्रेतामध्ये काय नसतं, जीव नसतो. तसं ज्याच्या अंतकरणामध्ये हरिनाम नसेल, ज्याच्या चित्तामध्ये परमेश्वराचं नामस्मरण नसेल, चिंतन नसेल, तर तो शव म्हणजे मुर्दा आहे असं तुकोबाराय म्हणतात. जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेत, काय मांडिले से प्रेत, काय मांडिले प्रेत. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत, काय मांडिले काय मांडिले प्रेत. हो, जवळी नाही चित्त काय मांडियले प्रेत. काय चित्तामध्ये देव नसेल, देवाचं स्मरण नसेल, नाम नसेल, तर ते जिवंत शरीर सुद्धा मुर्द्यासारखं, प्रेतासारखं आहे. एवढं आपल्या जवळ येऊन, हृदयाजवळ येऊन तुकोबाराय सांगतात आपल्या हितासाठी, तरी आपल्याला कळत नाही. ते कळालं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, शेवटचे दोन शब्द. आज श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची तपपूर्ती सोहळा आहे. आणि श्रीमद भागवताचे प्रवक्ते हरिभक्तपरायण उदय महाराज गोंदीकर यांच्या वाणीतून आपण 7 दिवसापासून आता हे भागवत श्रवणच करत आहात. मला वाटतं आजचा 6वा दिवस आहे का? आजचा 5वा दिवस आहे. आणि 5 दिवस झाले श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ तुम्ही श्रवण करत आहात. आनंदाची गोष्ट आहे. रोज रोज वेगवेगळ्या संतांच्या वाणीतून कीर्तन सेवा श्रवण करत आहात. कंचनपूर 2 आहेत, एक नदीच्या पलीकडे आहे, नदीच्या अलीकडे एक आहे. हे लहान कंचनपूर आहे. गाव लहान आहे, पण सोहळा मात्र तुम्ही एवढा मोठा केला. नेत्र दीपक सोहळा आहे. काय तुमच्या मानानं तुम्ही एवढं चांगलं केलं, असा परमात्मा सदैव तुमच्याकडून चांगलं करून घेत राहो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. काय सज्जनांनो,
12 वर्षापासून मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, मी सुद्धा एकदा दोनदा आपल्या या लहान्या गावामध्ये कीर्तन करून गेलो आणि पलीकडच्या गावामध्ये सुद्धा. या दोन्ही गावामध्ये आमचे सर्वप्रथम भक्त व शिष्य सतीजी डोरे. काय हे सर्वप्रथम त्यांनीच मला कंचनपूरला आणलं. ते पलीकडच्या गावात घरी आणलं त्यांच्या. नंतर त्या गावात कार्यक्रमसुद्धा ठेवला होता त्यांनी सुरुवातीला. हे कंचनपूर मला त्यांनी दोन्ही कंचनपूर दाखवले. काय म्हणजे त्या काळाला म्हणजे त्याला 25-30 वर्ष झाले बरं का. 25-30 वर्षाचा तो काळ लोटला त्याच्यानंतर. काय अशा प्रकारे सतीश भाऊमुळे हे कंचनपूर हा परिसर पाहायला मिळाला. म्हणजे तुमचे दोन्ही गाव पाहायला मिळाले. त्याच्यानंतर तुमच्या सर्वांच्या प्रेमाने अनेक वेळा यायचं काम पडलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गुरुदेव आश्रम पळसखेडला जो आहे तो सर्वांचा आश्रम आहे. काय त्या आश्रमामध्ये आम्ही कोणाची मालकी ठेवलेली नाही. मी सुद्धा मालक नाही. काय मी तिथे राहतो, सेवा करतो. काय आणि हे सर्व आमच्या आश्रमाचं वैभव हे आमचे तुमचे भारतबुवा, आम्ही त्यांना भरतराम महाराज म्हणतो. काय म्हणतो? हे भारतबुवा जे आहेत आश्रमाचे आमचे हे पहिले शिष्य, सुरुवातीचे विद्यार्थी. आम्ही लोकांना आम्हाला अंथरायला नव्हतं, पांघरायला नव्हतं. काळ्या मातीत चिखला झोपलो कधी कधी. छोटीशी झोपडी होती. ते दिवस यांनी पाहिलेले आहेत. ते साक्ष आहेत त्या गोष्टीची. याच्यातून त्या ठिकाणी झोपडीतून हळूहळू अभंगा त्या आश्रमाचा छोटंसं रोपटं लावलं. त्याचा आता वटवृक्ष झाला. आणि त्या वटवृक्षाला करायला पाणी घालायला तुम्ही सर्व भक्त, जिथलेही ज्या गावचे असतील सर्व भक्त, कंचनपूरच्याही गावाने आजपर्यंत आश्रमाला दरवर्षी मदत करतात. दरवर्षी मदत असते. अन्नधान्याच्या रूपात मदत असते दरवर्षी. याही वर्षी तुम्हाला करायची आहे. काय तुमच्याकडून जे होईल तिथे आग्रह काय नसतो की एवढंच द्यावं लागतं. पण सर्वांना थेंबे थेंबे तळे साचे म्हटल्यासारखं आश्रमाची दुसरी कोणतीही संपत्ती नाही आणि कोणताही सोर्स नाही. तुम्ही जे भक्त लोक देतात त्याच्यातून आता आश्रमाच्या वतीनं 22 अनाथ मुलं आहेत ज्यांना माय नाही बाप नाही. त्यांचं शिक्षण आहे, संगोपन आहे, त्यांना लाड आहे, प्यार आहे, सर्व द्यावं लागतं. नंतर वृद्धाश्रम आहे दाताळ्याला, 23 वृद्ध आहेत. सुंदर अशा प्रकारची बिल्डिंग झालेली आहे. चांगल्या प्रकारची व्यवस्था आहे त्यांची. गाद्या आहे, पलंग आहे, RCC मकान आहे, राहायला खोल्या मोठमोठ्या, पंखे आहेत, कमोडचे संडास आहेत. आणि आता एका भक्तानं 1 करोड रुपयाचं किचन आणि डायनिंग रूम बनवून दिले. डायनिंग हॉल 1 करोड रुपयाचं. त्याच्यामध्ये स्वयंपाकघर आहे, डायनिंग हॉल आहे, त्याच्यामध्ये स्टॉक रूम आहे, त्याच्यामध्ये वॉशरूम आहे. असं 1 करोडची लागतनं बनवून दिला. आता तयार आहे, फक्त फरशी वगैरे बसवायचं बाकी आहे. लक्षात ठेवा. जेणेकरून त्या वृद्ध मायबापांना खाली बसता येत नाही, त्यांना संडासला बसता येत नाही तर कमोडचे संडास लावले. आता जेवायलाही खाली बसता येत नाही. सध्या खुर्च्या टेबल आहेत, पण आता डायनिंग झाल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारचं व्यवस्थित केल्या जाईल. तुमच्याही परिसरामध्ये ज्यांचं कोणीच करायला नाही असे वृद्ध असतील तर आश्रमाशी संपर्क करून आश्रम त्यांची सेवा करू शकतो. फक्त आमच्या नियमाप्रमाणे, आमचे जे नियम आहेत तिथले कायदे आहेत त्याप्रमाणेच आम्ही घेत असतो. आणि ते गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे घ्यावं लागत असतात. ते काही गव्हर्नमेंटचा आश्रमचा हे नाही, तो आपला प्रायव्हेटच आहे. आणि तोही तुमच्यासारख्या भक्तांच्या मदतीवर चालतो. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही सुद्धा त्या आश्रमाला मोठं करण्यामध्ये तुमचं सुद्धा महान योगदान आहे. बोथाकाजी असेल, आपले दोन्ही कंचनपूर असतील, इकडे पिंपळखुटा असेल, अनेक गावं आहेत. हे सर्व गावांचं सहकार्य 35 वर्ष, आता 34 वर्ष आहे आश्रम निघाला तेव्हापासून या सर्व गावांचं सहकार्य चालू आहे. एक नाही, बोरी आडगाव आहे, आटाळी आहे, सर्व गावं आपल्या परिसरातील, आंबे टाकळी आहे, इकडे सर्व गाव आहे. काय आणि सर्व गावांचं योगदान लाभलेलं आहे. आजही लाभत आहे, भविष्यातही लाभेल. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तो आश्रम मोठा झालेला आहे. आणि त्या आश्रमात दुसरं काही नाही, भगवत सेवा आहे आणि समाजसेवा आहे. अनाथ बालकांची सेवा आहे, वृद्धांची सेवा आहे, गायीची सेवा आहे, आदिवासी लोकांची सेवा आहे.
परवाच्याच 20 तारखेला 1,70,000 आम्ही कपडे वाटून आलो. सतीश भाऊ, तिथं अशी गरिबी आहे की 5-5, 7-7 वर्षाचे लेकरं भोंगळेच आहेत, त्यांना कपडे नाही घालायला. आणि माय मावले आहेत, त्यांना सुद्धा पर्याप्त कपडे नाही. त्यांच्यासाठी साड्या, ब्लाऊज, माणसासाठी धोत्र, शाली, काही ते शाली गुंडाळतात आदिवासी लोक. तर जे कपडे त्यांना नेऊन दिले. आणि कोरोनामध्ये 1500 क्विंटल गहू, 70 क्विंटल डाळ, 40 क्विंटल तेल, मीठ, मिरची, हे सर्व 3 महिने पुरेल आपल्या इकडचे आदिवासी, वारी हनुमानच्या पलीकडचे आणि त्या एमपीतले सुद्धा 3 महिने त्यांनी बसून खाल्लं. एवढं अन्न पुरवलं, नाही तर मेले असते अन्न वाचून बरं का. कारण कोरोनामुळे काम सांगत नव्हतं कोण, त्यांच्याजवळचं सर्व संपलं, हातावरचं पोट. हे सर्व आश्रम कार्य करत असतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि सदैव त्या परम श्रेष्ठ कार्यासाठी आपण सर्व भक्तांचं सदैव सहकार्य असावं एवढीच अपेक्षा करतो. या 2 गावाचं सुद्धा सहकार्याचं प्रेम पुष्कळ आश्रमाच्या पाठीमागे आहे. फक्त तुम्हाला जाताना एवढंच मागून जाणार, बाकी द्या नका देऊ, पण प्रेम मात्र देत राहा. काय बाकी तर चालत राहणार आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही त्या कार्याच्या प्रती सहकार्याची सदैव भावना राहू द्या, एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे. वेळ झालेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आजच्या प्रत्येक दिवसाच्या कीर्तनाचं संत पूजन म्हणजे सौजन्य आहे. आजचं सौजन्य श्रीकांत प्रल्हाद हावरे यांच्या वतीनं माझे संत पूजन किंवा त्या ठिकाणी आजचा अशा प्रकारचा सौजन्य आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. या पवित्र कार्यामध्ये तुम्ही मोठा सहयोग दिला, त्याच्याबद्दल तुम्हालाही आशीर्वाद आहे. काय अशा प्रकारचे धार्मिक लोक, प्रत्येक कीर्तनकाराला सौजन्य आहे. सर्वांनी हे भाग वाटून घेतला सेवेचा आणि म्हणून एवढं मोठं कार्य तुम्ही केलेलं आहे. किती सुंदर अशा प्रकारचा ओपन मंडप आहे. काय एखादा श्रीमंत माणूस आपल्या पोरीच्या लग्नासाठी किती खर्च करून असे मंडप लावतात, आहे की नाही. आणि फक्त फरक एवढाच असतो, तिथं त्या ठिकाणी 70% 80% दारू पेलेले असतात. इथं थोडे आमच्या मंडपात बरे सापडले असेल, एखादा छुटपुट काही सांगता येत नाही मला, पण तेही अरे वा वा, आमचे भरतबा तुमच्या 12 वर्षापासून इथं राहतात या गावात, आहे की नाही. अनुभव आहे त्याला, फार चांगली गोष्ट सांगितली. वा वा वा, हे सर्व काय परमार्थाच्या संस्काराची देण आहे, लक्षात ठेवा, वाया जाणार नाही. आणि आमचे भारतबा सांगतात, त्यांना अनुभव आहे तुमच्याजवळ, ते 12 वर्षापासून तुमच्या सेवेत आहेत आणि त्यांचा अनुभव आहे. पण कसं असतं, एखादी सवारी येते डुलत आहे की नाही, इच्छा नसते, पण आता काय गावात करतात, सवारीला तिकडं कोणीच नसतं भेटायला, मग ते येतात. पण ते आले तरी काही हरकत नाही, पण त्यांनी सुद्धा आज जसे बसले चांगले लोक तसं चांगलं होऊन जावं एवढीच माझी अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि म्हणून आपल्या या कार्यक्रमासाठी अति सुंदर अशा प्रकारचे मोजकेत पण चांगले गुणीजन, आहे की नाही. आमचे विदर्भभूषण भारत महाराज, हरिभक्तपरायण संगीत विशारद पांडुरंग महाराज आहेत. आणि मृदंगाचार्य विशाल महाराज, अति सुंदर मृदंग. आणि आमचे महेश महाराज आहेत, काय आमच्याही मुलांना ते शिकवतात. अतिशय दोघांचे हात अतिशय चांगले आहेत, तालबद्ध आहेत आणि गाणारी मंडळी स्वरबद्ध आहे. आणि त्यांच्याबरोबर हे सहकारी असणारे सर्व गायनकार, वैष्णव मंडळी, या सर्वांच्यामुळे आपल्या या पवित्र कार्याची शोभा वाढत आहे. आणि म्हणून आमच्या सर्व गुणीजनांच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. असे तुमचे गुण खूप खूप वृद्धिंगत व्हावेत अशा करतो. आणि पुनश्च एकदा कंचनपूरच्या, काय हे लहान कंचनपूर आहे, या लहान कंचनपूर असेल, मोठं कंचनपूर असेल, सर्व भक्तांच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो, धन्यवाद देतो. आणि माझी झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर विठ्ठल, जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.